सन्मान्य बाबर चला। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 14 वरती सन्मान्य मंत्री महोदयांनी मला उत्तर दिलेलं आहे। चला प्लीज। जे उत्तर दिले अध्यक्ष महोदय त्या उत्तरावरती मी काय समाधानी नाही, कारण उत्तर आल्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अध्यक्ष महोदय, 4 वेगवेगळ्या विषयावरती मी त्या ठिकाणी माहिती मागितली होती। माझी सभागृहाला विनंती आहे, मी वन विभागावरती या ठिकाणी लक्षवेधी मांडतोय। जर कोणाला त्याच्याबद्दल जर तक्रार असेल, कारण मला असं वाटतं की 80% सभागृहाला या विषयाची खूप मोठी अडचण आहे। मंत्री महोदय, मी टेंबू उपसा सिंचन योजनेवरती ही लक्षवेधी मांडले। आशिया खंडातल्या सगळ्यात मोठी उपसा सिंचन योजना आहे, त्याचा टप्पा क्रमांक 6 त्या ठिकाणी चालू आहे आणि एवढं प्रचंड काम शासनाचं चालू असताना आपल्या वन विभागामार्फत आजही त्या योजनेच्या कामाला त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली नाही। मंत्री महोदय, किंदरवाडी ते पोसेवाडी हा रस्ता त्या ठिकाणी सीएम जसोयामधून त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे। मी एक गोष्ट फक्त तुमच्या निदर्शनास आणून देणार आहे। प्रशासकीय मान्यता ह्या रस्त्याला जी झाली होती ती 7/11/2023 ला झाली होती। कार्यारंभ आदेश जो झालाय तो 11/3/2024 ला झाले। वन विभागाला ज्याला प्रपोजल केलं होतं त्यावेळेला या कार्यालयामधून 10/6/2024 ला त्याचं नोटिफिकेशन झालं की वनपालांनी ह्या रस्त्याची स्थळ पाहणी करावी। स्थळ पाहणी करायला ते आले किती तारखेला? 14/8/2024 ला। तब्बल 3 महिन्यानंतर ते सांगलीवरून त्या रस्त्यावरती येण्यासाठी त्यांना 3 महिने लागले। त्याच्यानंतर उपवन संरक्षक मॅडम त्याची साईटवर व्हिजिट करायला आले। ती तारीख आहे 6/1/2025। मंत्री महोदय, एका रस्त्याची वन विभागाची परवानगी आणण्यासाठी साईट व्हिजिटला 1 वर्ष गेले आणि दुर्दैवानं तो रस्त्याची आता काम करण्याची मुदत आता अगदी 1-2 महिन्यावरती आली। ते काम आता त्या ठिकाणी होणार नाही। 5 कोटी रुपयाचा रस्ता दिलेला आपल्या त्या ठिकाणी पैसे वाया जातील अशी परिस्थिती आहे। एमएससीबीचे 2 सबस्टेशन मंत्री महोदय बांधून तयार आहेत। उत्तरचं एक सबस्टेशन त्या ठिकाणी बांधून तयार आहे। 2023 साली हे सबस्टेशन बांधून तयार आहे, आजही त्याला मान्यता झालेली नाही। शेटफळचं सबस्टेशन अध्यक्ष महोदय 2023 साली बांधून तयार आहे, आजही त्याला मंजुरी आली नाही। इथं कुठं झाडांची तोड व्हावी, प्रश्न विचारा, वन कमी व्हावं अशी आमची इच्छा नाही, वन वाढली पाहिजे अशी इच्छा आहे। पण ज्या ठिकाणी आपण परवानगी मागतोय त्या परवानगीसाठी अध्यक्ष महोदय एकही झाड तोडलं जाणार नाही अशा ठिकाणची आपण परवानगी मागतोय। एक्झिस्टिंग रस्त्यावरती आपण रस्त्यांचं काम करायला आपण नकार देतोय। अध्यक्ष महोदय, माझं ऐकून घ्या, फार महत्वाचा विषय आहे। काही कुटुंबांना नोटीस निघाली। माझा स्पेसिफिक प्रश्न मी मंत्री महोदयांना विचारतो। मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, शासकीय कामांसाठी ज्या ज्या ठिकाणी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे अशा परवानगी मिळण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करणार का? वन हक्क समितीचे जे कामकाज आहे त्याची माहिती आजही सामान्य माणसांना त्या ठिकाणी परवानगीसाठी मिळत नाही। त्या लोकांना त्याची न्याय मिळणार का? जिल्हाधिकारी यांच्या समोर होणाऱ्या कामकाज व त्याची परवानगीसाठी टाइम बॉन्ड काय ठरवणार का मंत्री महोदय? आणि परवानगीचा प्रवास जो तालुका लेवल पासून दिल्लीपर्यंत जातो त्याच्यामध्ये काय शिथिलता मिळणार का? ज्या लोकांना अध्यक्ष महोदय घरं पाडण्याची नोटीस आलीत मंत्री महोदय, ज्या लोकांना घरं पाडण्याची नोटीस, अशी 4 गाव आहेत माझ्या मतदारसंघामध्ये, त्यांना कसलंच नाही, घरातून बाहेर पडले की आपण वन क्षेत्रामध्ये जातोय, त्या लोकांना घरं पाडण्यासाठी नोटीस आलेत। वन हक्क समिती पुढे त्यांचे प्रस्ताव सादर करून त्या लोकांना न्याय मिळणार का एवढी माहिती फक्त वनमंत्र्यांनी द्यावी विनंती। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुहास बाबर यांनी सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी तालुक्यातील त्या परिसरातील गावांच्या समस्या मांडल्या। या ज्या समस्या आहेत या सर्व महाराष्ट्रातल्या बहुतांशी सदस्यांच्या आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भीतीपोटी खालच्या अधिकारी हे नाही करायचं ते नाही करायचं, याच्यामध्ये पाणी पुरवठा करण्याकरता पाईपलाईन टाकणे, विद्युत पुरवठा करण्याकरता 3 खांबे टाकणे। माननीय सुहासजी बाबर, तुम्ही मला पत्र द्या, तुमच्याकरता स्वतंत्र बैठक लावतो आणि ते सगळे ऐकून घ्या। शेवटी नकारात्मक भूमिकेतून वावरणारं शासन हे नाही आणि असता कामा नये। शेवटी पूर्वी वस्ती, नंतर त्या ठिकाणी आलं जंगल, जंगलामध्ये अभयारण्य आलं, नॅशनल पार्क आला, व्याघ्र प्रकल्प आला। जर त्या घटकांना जर का त्या सोयी सुविधा जर देणार नसाल तर त्या ठिकाणी मी अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलेले की लोकांना वंचित आणि कुठल्याही घटकाला त्याचं पुनर्वसन झाल्याशिवाय कोणाच्या घराला हात लावू देणार नाही, हा तुम्हाला मी शब्द देतो। ओके, धन्यवाद।